मस्त की छान आपली वाटाण्याची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हाय, नमस्कार, कशा आहात? आज आपण सुका वाटाणा, जो हिरवा सुका वाटाणा असतो त्याची रस्सा भाजी करणार आहे। त्यासाठी मी वाटाणे रात्री भिजत टाकून ते कमीत कमी 4 ते 5 तास भिजायला लागतात, पण मी रात्री भिजत टाकले होते। त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे आपण कुकरला लावायचे आहेत। कुकरला 3 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या। त्यासाठी आपण मीठ थोडंसं टाकणार आपण याच्यामध्ये। मिठाने तो व्यवस्थित शिजतात वाटाणे आणि याला मिक्स करून आपण कुकरला 3 शिट्ट्या लावून घेऊया। आता आपले हे वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहेत, कुकरला लावलेले हे बघा मस्त शिजलेले आहेत, दिसते ना। आता इथे आपण टोप ठेवलेले आहेत तापत, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आधी। तेल व्यवस्थित तापून झालं का आपण राई टाकूया। राई व्यवस्थित तडतडली, आता हिंग टाकून घ्यायचं आपण। हिंग झालं का बारीक मोठा कांदा मी घेतलेला होता कापायला, बारीक कापायचा कांदा, त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया आपण। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे। थोडा वेळ असं परतून देऊया आपण। थोडंसं बारीकच गॅस ठेवायचं, मोठं गॅस नाही करायचं। परताना थोडंसं आपण चिमूटभर मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपलं लवकर शिजून जाईल। थोडा वेळ झाकून ठेवूया याच्यावर आपण। याच्यामध्ये सुकं खोबरं थोडंसं जे हे जे दिसतं आहे सुकं खोबरं, तेवढंच मी सुकं त्यापेक्षाही कमी घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मी 4 आपल्या लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घेतलेलं आहे आणि हे घेतलं हळद टाकलेली याच्यामध्ये, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत। अद्रक, लसूण, खोबरं आणि हळद आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचं हे वाटण केलेलं आहे। त्यात आपला कांदा व्यवस्थित शिजत आलेला आहे, कांदा आणि टोमॅटो। असं थोडा वेळ आपण परतूया। आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। त्यालाही व्यवस्थित आपण परतून घेणार। आपलं वाटण परतून झालेलं आहे। याच्यामध्ये मी लाल तिखट घेतलेलं आहे आपला आणि काळा मसाला घेतलेला आहे, हे दोन्ही आपण मिक्स करणार आहे। याला व्यवस्थित आपण परतून घेऊया। आपण जे मसाले टाकलेले आहेत त्याच्यावरती आपण जो वाटण वाटलेलं आहे आपण तो पाणी आपण याच्यात ओतून घेऊया। त्यालाही व्यवस्थित थोडंसं एक गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आपले वाटाणे टाकून घेऊया। याला व्यवस्थित उकळ येऊन देऊया। अर्धा कप पाणी टाकल्यावर छानपैकी उकळ येऊन देऊया त्याला। आपल्याला रस्स्याला मस्त ते उकळ आलेली आहे। आता हे जे वाटाणे आपण शिजून काढलेले आहेत ते त्याच्यात टाकून घेऊया। पाण्यासहित आपण असंच टाकायचं आहे ते। त्याला मस्त शिजून देऊया थोडा वेळ।
आपली भाजी खाण्यास तयार झालेली आहे. तुम्हाला जर अजून सुकवायचं असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी कमी टाकू शकता. ही मी रस्साभाजी केलेली. याच्यामध्ये नावाला मी थोडंसं गूळ टाकत आहे. याला थोडीशी उकळ आली आपण कोथिंबीर टाकून घेऊया. भाजी मस्त वास सुटलेल्या भाजीला आपल्या वरून थोडी आपण कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली का? अगदी साधी सोपी आहे, कधीही तुम्ही करू शकता ती. आणि आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.